नमस्कार मंडळी. तर आज मी बनवली होती कुरकुरीत कारलं फ्राय. खूप छान लागतं. ज्यांना कारलं नाही आवडत ते देखील आवडीने खातील. त्याच्यासाठी आपल्याला मार्केटवरनं कारलं घेऊन यायचं आहे आणि कारल्याला आपल्याला गोल गोल कापून घ्यायचं आहे. गोल कापून झाल्यानंतर कारल्यातल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया काढल्यानंतर सर्व कारली एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला ती कारली 10 ते 15 मिनटं आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता त्याला पाणी सुटतं आणि कारल्याला पाणी सुटलं की त्याच्यातलं पाणी आपण घट्ट असं पिळून घेऊन काढून घेणार आहे. जेवढं आपल्याला घट्ट पिता येईल तेवढं पिळू शकता तुम्ही आणि अशी मोकळी मोकळी कारली करून घ्यायच्यात आपल्याला, जेणेकरून कारलं कडू देखील नाही लागत. एका ताटामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, थोडंसं बेसन, थोडासा रवा ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडीशी हळद, गरम मसाला, लाल तिखट मसाला, सर्व मसाले आपण ॲड करून घेणार आहे आणि मीठ आपल्याला थोडंसंच नावाला ॲड करायचं, कारण आपण कारल्यामध्ये पहिलं मीठ टाकलं असतं. त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं अंदाजाने आणि व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ, जेणेकरून मीठ कुठे राहिलं नाही पाहिजे, मसाले व्यवस्थित पिठाला लागले पाहिजे. आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जी कारली पाणी काढून घेतलेलं ती कारली त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि व्यवस्थित पीठ कारल्याला लावून घेणार आहे. पॅन ठेवला गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आहे. तेल गरम झालं की आपण जी कारली पिठात मिक्स केलेली ती सर्व एक एक करून सर्व कारली आपण पॅनमध्ये सोडणार आहे आणि स्लो गॅसवर करायचं आहे आपल्याला. पॅनमध्ये सोडलं की त्याच्यानंतर कारल्याला अलटून पलटून आपल्याला स्लो गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कारली. बघू शकता स्लो गॅसवरच करायचं, गॅस फास्ट करायचा नाही आणि जसं लागेल तसं थोडं थोडं तेल ॲड करायचं आहे. आणि ते कारली बघू शकता दोन्ही साईडून मस्त अशी फ्राय झाली आहेत. खायला खूप खूप टेस्टी लागतात. एकदा नक्की बनवून बघा अशी कारली, तुम्हाला नक्की आवडतील. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपी मी दाखवत राहीन या माझ्या पेजवर. आणि कारलं फ्रायची रेसिपी कशी झाली नक्की सांगा. धन्यवाद.